5 भाकरी आणि 2 मासे. अद्भुत चमत्कार. आजचे पवित्र शुभवर्तमान. यानंतर प्रभू येशू गालिलाच्या सरोवराच्या पलीकडच्या तीरावर गेले, ज्याला तिबेरियाचे सरोवर असेही म्हणतात. मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे गेला, कारण त्यांनी आजारी लोकांवर केलेली त्यांची चिन्हे पाहिली होती. प्रभू येशू डोंगरावर गेले आणि तेथे आपल्या शिष्यांसमवेत बसले. यहुद्यांचा वल्हाणणाचा उत्सव जवळ आला होता. तेव्हा प्रभू येशूंनी वर नजर टाकली आणि मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला पाहून फिलिप्पाला म्हणाले, या लोकांना खाण्यासाठी आपण कुठून भाकरी विकत घ्यावी? त्यांनी असे त्याला पारखण्यासाठी म्हटले होते, कारण त्यांना स्वतःला काय करायचे आहे हे माहीत होते. फिलिप्पाने त्यांना उत्तर दिले, 200 दिनार किमतीची भाकरही त्यांना पुरणार नाही, प्रत्येकाला थोडी थोडी मिळाली तरी. त्यांच्या शिष्यांपैकी एक, अंद्रिया, जो शिमोन पेत्राचा भाऊ होता, तो त्यांना म्हणाला, येथे एका मुलाजवळ 5 जवच्या भाकरी आणि 2 मासे आहेत, पण इतक्या लोकांसाठी हे काय कामाचे? प्रभू येशू म्हणाले, लोकांना बसवा. त्या ठिकाणी भरपूर गवत होते, म्हणून सुमारे 5000 पुरुष मंडळी बसली. प्रभू येशूंनी भाकरी घेतल्या आणि उपकारास्तुती करून त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी बसलेल्या लोकांना वाटल्या. त्याचप्रमाणे मासेही त्यांना हवे होते तितके दिले. जेव्हा ते तृप्त झाले, तेव्हा ते आपल्या शिष्यांना म्हणाले, उरलेले तुकडे गोळा करा, जेणेकरून काहीही वाया जाणार नाही. तेव्हा त्यांनी ते गोळा केले आणि खाणाऱ्यांकडून उरलेल्या त्या 5 जवच्या भाकरींच्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. तेव्हा लोकांनी प्रभू येशूंनी केलेले हे चिन्ह पाहिले. तेव्हा ते म्हणाले, हाच खरोखर जगामध्ये येणारा संदेष्टा आहे. तेव्हा प्रभू येशूंनी हे ओळखले की ते लोक येऊन त्यांना बळजबरीने घेऊन जातील आणि राजा बनवतील, म्हणून ते एकटेच पुन्हा डोंगरावर निघून गेले. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू 5000 लोकांना केवळ 5 भाकरी आणि 2 मासे यांतून अद्भुतपणे भोजन देतात. अंद्रियाने विचारले, येथे एका मुलाजवळ 5 जवच्या भाकरी आणि 2 मासे आहेत, पण इतक्या लोकांसाठी हे काय कामाचे? आपल्या जीवनात अनेकदा आपल्याला आपल्याकडे खूप कमी आहे असे वाटते. पण येशू दाखवून देतात की जेव्हा आपण आपल्याकडील थोडेसे देतो, तेव्हा तो त्याचे आश्चर्यकारकपणे अनेक पटींनी गुणाकार करतो. त्याने फक्त गरजा पूर्ण केल्या नाहीत, तर 12 टोपल्या उरल्या. आपणही आपल्या जीवनातील चिंता आणि कमतरता येशूच्या चरणी अर्पण करूया आणि त्याच्या अमर्याद कृपेवर विश्वास ठेवूया. आज तुम्ही येशूला तुमचे थोडेसे काय देणार आहात? प्रार्थना करूया. हे येशू, तूच आमचा पालनकर्ता आहेस. आजच्या शुभवर्तमानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, ज्यातून तू तुझ्या अमर्याद प्रेमाची आणि तरतुदीची आठवण करून देतोस. आमच्या गरजांमध्ये आणि चिंतांमध्ये तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला मदत कर. आम्ही जे काही देतो ते तू आशीर्वादित करून गुणाकार करतोस, हे आम्हाला आठवू दे. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत आहे. आजचे शुभवर्तमान संत योहानानुसार 6:1-15. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.